नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपलं सक्सेस डिजिटल क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आज पाहणार आहोत YCMU म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ. आपले याचे ॲडमिशन चालू झालेले, कोणकोणत्या कोर्सचे ॲडमिशन चालू झालेले आहे, ते सुद्धा आपण कळवलेले आहे. पण आज आपण पाहणार आहोत एम-ए मध्ये कोणकोणत्या विषयामध्ये YCMमध्ये डिग्री मिळवता येते, कोणकोणत्या विषय निवडता येतात, त्यानंतर त्याची फी कशी असेल, लास्ट डेट काय असेल, संपूर्ण माहिती एम-ए एज्युकेशन या कोर्स संदर्भात आपण पाहणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तर आज आपण पाहणार आहोत एम-ए मराठी, एम-ए हिंदी, एम-ए इंग्लिश, एम-ए उर्दू, एम-ए हिस्ट्री, एम-ए इकॉनॉमिक्स, एम-ए पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, एम-ए मास कम्युनिकेशन, एम-ए पॉलिटिकल सायन्स मराठी मीडियममध्ये, एम-ए पॉलिटिकल सायन्स इंग्लिश मीडियममध्ये, एम-ए सायकोलॉजी, एम-ए सोशिओलॉजी, त्यानंतर असे बरेचसे एम-एचे सर्व कोर्स आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. सविस्तर चर्चा आपण त्या कोर्सबद्दल करणार आहोत. तर आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. तर सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत एम-ए मराठी या कोर्सबद्दल. एम-ए मराठीचा जो कोर्स कोड आहे, प्रोग्राम कोड आहे M49 म्हणजे M49 हा कोर्स कोड असेल. तुम्हाला ॲडमिशनसाठी हा कोर्स कोड खूप महत्त्वाचा आहे आणि त्या कोर्स कोडनुसारच आपल्याला तो प्रवेशासाठी कोर्स निवडायचा आहे. या कोर्सची जी आपण पाहण्यात गेलो तर हा कोर्स आपल्यासाठी आहे 2 वर्षाचा असेल. त्यानंतर कोणकोणते विषय असेल, किती सत्र असतील आणि किती अभ्यासक्रमात जे असतील अकॅडमिक क्रेडिट असतील, किती घ्यावं लागतील ही सर्व माहिती. हे वार्षिक पॅटर्न नसून तर हा सेमिस्टर पॅटर्न 2 सत्र पहिल्या वर्षात आणि द्वितीय सत्रात 2 सेमिस्टर असे होतील. त्यानंतर तुम्हाला प्रथम वर्षाला प्रवेश घेण्यासाठी काहीतरी एलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो. तो पूर्ण गरजेचा आहे. तो आपण सविस्तर पाहूया. त्यानंतर शिक्षणक्रम जे आहे, त्यासाठी आपल्याला शुल्क एकूण जे असणार आहे, ते सर्व शुल्क आपण पाहू शकताय, की ₹8,456 एम-ए कोर्स मराठीसाठी आपल्याला ₹8,456 फी असेल. त्यानंतर पहिल्या सत्राचे जे विषय आहे, तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. त्यानंतर द्वितीय सत्रासाठी जे विषय आहे, ते आपण या स्क्रीनवरती दाखवत आहे. त्यातले काही अनिवार्य म्हणजे कंपल्सरी आहे आणि काही कसे दोन्हीपैकी एक विषय तुम्ही निवडू शकता. त्यानंतर ह्या तृतीय सत्र म्हणजे तिसऱ्या सेमिस्टरसाठी सुद्धा जे काही विषय असणार आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यासाठी सुद्धा फी ₹8,478 असेल. फीत कोणताही बदल होणार नाही. थर्ड सेमिस्टरलाही आपल्याला विषय असतील. त्यानंतर चौथ्या सेमिस्टरचे आपले विषय या या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून स्क्रीनशॉट घेऊन पाहू शकता. त्यानंतर एम-ए हिंदी हा कोर्स सुद्धा 2 वर्षाचा असेल. त्याचा कोर्स कोड जो आहे M85 M85 या कोर्स नावाने हा एम-ए हिंदी हा ओळखला जातो. यात कोणकोणते विषय असणारे, या कोर्ससाठी असणारी फी या संदर्भात आपण पाहूया. तर सर्वात प्रथम आपण पाहूया, की या कोर्सची जी फी आहे ती असणार आहे ₹8,456 पहिल्या वर्षासाठी आणि दुसऱ्या वर्षासाठी सुद्धा ₹8,500 फी असणार आहे. पहिल्या सत्रात विषय हे तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. त्यानंतर दुसऱ्या सत्रात हे जे काही विषय आहे ते आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर द्वितीय वर्षासाठी सुद्धा आपल्याला सेम फी असणार आहे. फीत कोणताही बदल दिसणार नाही. ₹8,478 ही आपल्याला फी लागू राहील. त्यानंतर तिसऱ्या सेमिस्टरला हे विषय कंपल्सरी असतील आणि चौथ्या सेमिस्टरसाठी हे विषय आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर एम-ए इंग्लिश हा सुद्धा कोर्स 2 वर्षाचा आहे. एम-ए इंग्लिश याचा कोर्स कोड आहे M87 M87 कोर्स एम-ए इंग्लिशसाठी हा या ठिकाणी वापरला जातो. हे कोर्स कोड आपल्याला खूप महत्त्वाचे आहे. यावरूनच आपल्याला ॲडमिशन घेणं. त्यानंतर एम-ए इंग्लिशसाठी जी फी आहे ₹6,726 म्हणजे पावणे ₹7,000 आपल्याला जवळपास ही फी असेल. त्यानंतर फर्स्ट इयरला जे असणारे कोर्स किंवा विषय हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील आणि या द्वितीय सत्रासाठी किंवा जे आपले कंटिन्यूअस इव्हॅल्युएशन म्हणजेच होम असाइनमेंट असतील, होम असाइनमेंटला मार्क किती ते आपल्याला पाहायला मिळतात. होम असाइनमेंट आपल्याला ऑनलाईन अपलोड करावा लागतात. आता होम असाइनमेंट असतील किंवा बाकी जे प्रोजेक्ट वर्क असेल ते आपण जसं-जसं पुढे येईल त्यानंतर आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर एम-ए हिस्ट्रीमध्ये इतिहासमध्येचा प्रोग्राम कोड आहे M60 हा प्रोग्राम कोड इतिहासाचा असेल. त्यानंतर त्यासाठी फी सुद्धा आपण पाहणार आहोत. तर त्याची फी असेल त्या कोर्सची आपल्याला
तर त्याची सुद्धा फी ₹8,456 आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही वर्षासाठी कोणताही बदल होणार नाही. पहिल्या सत्रासाठी हे विषय आपल्याला कंपल्सरी असतील आणि द्वितीय सत्रासाठी सुद्धा हे विषय आपल्याला कंपल्सरी असतील. आपण जर याच्याबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल, तर आपण Googleला YCM टाइप करून या ऑफिशियल वेबसाईटवरून सुद्धा आपण ही सर्व माहिती मिळवू शकता. तिसऱ्या सेमिस्टरसाठी हे विषय असतील आणि चौथ्या सेमिस्टरसाठी हे विषय असतील. ते आपण व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट वरून आपले पाहिजे. त्यानंतर एम-ए मध्ये पब्लिक ॲडमिनिस्ट्रेटर त्याला सुद्धा ₹8,500 फी असेल. 2 वर्षाचा कोर्स असतील. तसे एम-ए मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम त्याला सुद्धा 2 वर्षाचा कोर्स आहे. एम-ए पॉलिटिकल सायन्स त्याचा कोर्स कोड जो आहे तो M88 आहे. तो आपल्याला कोर्स कोड ॲडमिशन घेण्यासाठी खूप गरजेचा आहे. त्यामुळं ज्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे, त्या कोर्सचा आपल्याला कोर्स कोड असणं माहिती आहे. याची फी जी असणार आहे ₹6,726 असणार आहे. त्यानंतर एम-ए सायकॉलॉजी असेल, सोशिओलॉजी असेल, एम-ए सोशिओलॉजी इंग्लिश असेल, त्याचा दोन्ही कोर्स कोड M86 असेल. त्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी सर्वेला आपल्या एम-एचे एवढे जवळ-जवळ 13 कोर्स पाहायला मिळतात. या 13 कोर्सचे आपल्याला कोर्स कोड पुढे दिलेले आहे. याचा स्क्रीनशॉट मारा. ज्या विषयात आपल्याला स्पेशलायझेशन करायचं आहे, त्यानुसार तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. अशाच नवनवीन अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.